वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मुंबईमध्ये मातोश्रीवर समर्थकांसह पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। 16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो, माझा शिवसेनेमध्ये प्रवेश नाही, मी घरी परत आलोय अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी पक्षप्रवेशानंतर दिली आहे। मी स्वगृही परतल्याची भावना मोरेंनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरेंना मजबूत शिवसैनिक मिळाला, खूप दिवसांनी पाऊस झाला आणि वसंतही फुलला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। वसंत मोरेंमुळे आता पुण्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। वसंत मोरे परिपक्व होऊन परतले आहेत, बाहेरच्या पक्षात किती मान मिळाला हे मोरेंना कळलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे, पुणे सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे असं म्हणत ठाकरेंनी वसंत मोरेंवर पुण्याची जबाबदारी सोपवली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती ठरवण्यात आलेली आहे। मतदानाच्या मॅजिक पॅटर्नचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असणार आहेत। विधान परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याबाबत फडणवीस रणनीती निश्चित करणार आहेत। राष्ट्रवादीनं प्रचाराचा श्रीगणेश केलाय। राष्ट्रवादी नेत्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा असं साकडं अजित पवार यांनी बाप्पांना घातलंय। आगामी निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार असा दावा देखील त्यांनी केलाय। अजित पवारांच्या सिद्धिविनायक दर्शनावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं चांगली गोष्ट आहे, पण कोण पुण्य करतंय, कोण पाप करतंय, कोण चोऱ्या लबाड्या करतंय हे त्याला कळतं। ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केलंय त्यानुसार सिद्धिविनायक कुणालाही आशीर्वाद देणार नाही असं संजय राऊत म्हटलंय। अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी रोहित पवारांनी अजित दादांवर टीका केलेली आहे। अजित पवारांनी इमेज बिल्डअपसाठी 200 कोटी खर्च करून अरोरा नावाचा कन्सल्टंट लावलेला आहे, त्यांनी सांगितलं म्हणून अजित पवार मंदिरात गेले तशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। शरद पवारांनी थेट सांगलीमध्ये येऊन विधानसभेचं बिगुल वाजवलेलं आहे। यावेळी त्यांनी रोहित पाटलांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। त्यांच्या समोर खरं तर कोणताही पैलवान येवो काहीही फरक पडत नाही असं म्हणत रोहित पाटलांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला। चोपडा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलाय। सरकार आल्यापासून गेल्या 1 महिन्यात जवानांच्या ताफ्यावर एकूण 7 हल्ले झालेत। जम्मू काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे असं देशाचे गृहमंत्री अमित शहा खोटं बोलतायत असा हल्लाबोल राऊतांनी केला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं। हिट अँड रन प्रकरणाविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। बारामतीमध्ये येत्या 14 जुलैला महायुतीकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर बारामतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। दीपक केसरकरांनी जेव्हा जेव्हा माझ्याविरुद्ध तक्रार केली तेव्हा माझं प्रमोशन होत गेलं असं वक्तव्य राजन तेली यांनी केलंय। त्यामुळे माझ्या हकालपट्टीची मागणी दीपक केसरकरांनी करावीच असं खुलं आव्हान राजन तेली यांनी केलंय। मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा आज 4था दिवस आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे यांनी केलेली आहे। मराठा समाजातील शेवटचा माणूस सगळे सोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय। विधान भवनात आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली तर सर्व लोकांना लाभ व्हावा यासाठी ही योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आदेश त्यांनी दिले। वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जुहूतील वाईज ग्लोबल तपस बार सील करण्यात आलेला आहे। बार चालकानं नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। आरोपी मिहिर शहानं याच बारमध्ये पार्टी केली होती। वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आरोपी मिहिरचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 18 लोकांची चौकशी करण्यात आली आहे। आरोपी मिहिर त्याच्या आई आणि बहिणीसह फरार आहे।
वरळी हिट अँड रन प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. अपघात झाल्याचं माहिती असतानाही आरोपीनं कावेरी नाखवा यांच्या अंगावर गाडी घातल्याचं समोर आलंय. 24 वर्षीय मिहिर शहाचं कार चालवत होता आणि अपघातानंतर ड्रायव्हरसोबत मिहिरनं जागा बदलली. पुराव्याशी छेडछाड करत कुटुंबाकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केलाय. सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे 27 गावांचा संबंध तुटलाय. याच मुद्द्यावरून स्थानिक आमदार वैभव नाईक आक्रमक झाले. त्यांनी घटनास्थळी भेट देत मार्गाचं काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे एक मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले सांतडी धरण आणि 12 लघु प्रकल्प असलेली शिवडाड, आंबोली आणि हातेरी ही धरणं 100% भरून ओसंडून वाहू लागले. रत्नागिरी जिल्ह्यातील ताडील बांध-तिवरे रोडवर 3 ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ही भली मोठी दरड हटवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले 15 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहते. तर पंचगंगा नदी शेजारी असलेल्या शेतातही नदीचं पाणी साचलंय. पंचगंगा नदी परिसरात वाढणाऱ्या पाण्याचं आणि नदीपात्राचं विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलंय. हवामान खात्यानं रेड अलर्ट दिल्यानं पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र सकाळपासून मावळमध्ये सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय. वातावरणात बदल होऊन उन्हाचा चटका बसू लागलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी मात्र सुट्टी मिळाल्यानं सुट्टीचा मनमुराद आनंद घेतलाय. बुलढाण्यातील खामगाव मतदारसंघातील खामगाव आणि शेगाव या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. यावेळी भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी नुकसानीची पाहणी केली आणि तातडीनं मदत मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होते. कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी ओसरलंय. नाशिक जिल्ह्यातील 35 पर्यटन स्थळं आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना नियमांचं पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग बहरलेला आहे. लोणावळा खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून पवना बॅकवॉटर परिसरातून दिसणारे डोंगर दऱ्या आणि गड किल्ले धुक्यात हरवलेत. अमरावती जिल्ह्यामध्ये काल रात्रभर मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये चिखल झालाय. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींनी शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवनदान मिळालंय. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. राज्यातील काही भागात मुसळधार कोसळत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील काही दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात 2 ते 3% वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यात पावसानं अद्यापही जोर धरलेला नाहीये. त्यामुळे भर पावसाळ्यातही पैठण शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. पावसाळा सुरू झाल्यापासून 71 गावांमधील बंद केलेले 91 टँकर्स पाऊस न पडल्यानं पुन्हा सुरू करावे लागलेत. त्यामुळे पैठण तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले. मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या मोशी बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण झालेली आहे. 60 ते 70 रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या टोमॅटोची 40 रुपयांनी खाली विक्री होते आणि येत्या काळात टोमॅटोच्या दरात वाढ होऊन टोमॅटो 100 देखील पार करेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं संपूर्ण जिल्ह्यावर पाण्याचं संकट ओढावलंय. त्यातच शेतीसाठी देखील पाणी नसल्यानं भाजीपाल्यांचे देखील दर गगनाला भिडलेत. बाजार समितीमध्ये कोथिंबीरची जुडी 100 रुपयांना मिळते. तर मेथी आणि टोमॅटोचे दर हे 60 रुपयांवर गेलेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे बांध-तिवरे नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील भाजीपाला तसंच भात शेती पाण्याखाली गेली आहे. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थितीमध्ये घाट रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ गगनबावडा घाट मार्ग बंद करण्यात आलाय. तर आता फोंडा घाट मार्ग देखील अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरू आहे. प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची बदली झाली आहे. खेडकरांच्या अवास्तव मागण्यांमुळे त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये डेंग्यूनं थैमान घातलंय. गेल्या 8 दिवसात नाशिकमध्ये तब्बल 96 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासाठी आरोग्य विभाग जनजागृती मोहीम हाती घेणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागमधील स्मृती मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आलं। दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या स्मृती मंदिरात सुरक्षेच्या तपासणीच्या दृष्टीनं हे मॉक ड्रिल करण्यात आलं। जालना जिल्ह्यातील भोकरदन सिल्लोड महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी दुधाला 45 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी काँग्रेसच्या वतीनं दूध दराच्या वाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। यावेळी छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर रोखून आंदोलन करण्यात आलं। दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना विनाशुल्क अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र सेतू केंद्र चालकांना इतर खर्च असताना मोफत अर्ज भरणं परवडत नाही। त्यामुळे कोपरगावातील आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालकांनी कामबंद आंदोलन केलंय। पंढरपुरातील व्यापारी आणि पालिका प्रशासनातील वाद आता चांगलाच चिघळलाय। अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान व्यापाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, पालिका आणि पोलीस प्रशासनामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावं या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सर्व पक्षीयांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। याआधी अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आलं, मात्र दखल न घेतल्यानं 15 जुलैला श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी कृती समितीच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातील नवीन विमानतळ टर्मिनल सुरू करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। नवीन टर्मिनल समोरच राष्ट्रवादीनं निदर्शनं केली आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं टर्मिनल अजूनही बंद असल्यानं शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिक शहरातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। 10 दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय। सोलापुरात धनगर समाजानंतर आता कोळी समाज आक्रमक झालाय। रद्द केलेली मीटिंग आषाढी एकादशीपूर्वी घ्यावी। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं देण्याचा शासन आदेश काढावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरातील पूजा करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। सरकारनं शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली आहे। सरकारनं छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीमध्ये जाचक टाकल्यात असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे अटी रद्द करून SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 जुलैपासून आंदोलन करणार असा इशारा गोंदियाच्या बहुजन अधिकार मंचानं दिलाय। सोमवारी पडलेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेले आहेत आणि रेड अलर्ट पाऊस पडणार म्हणून अंदाज वर्तवले गेले होते, पण आज सकाळपासूनच पाऊसच पडला नाहीये। पावसाचे अंदाज होता म्हणून लोकही बाहेर पडले नाहीत आणि त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी पाहायला मिळाली।